लातूरमध्ये गॅस तुटवडा जो आहे तो कायम असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. गॅस एजन्सीच्या बाहेर नागरिकांनी लांबच लांब रांगा जे आहेत ते आजही लावले आपल्याला पाहायला मिळत आहेत. गेले एका महिनाभरापासून ही स्थिती आहे. बुकिंग केल्यानंतर साधारणतः 12 ते 15 दिवस देखील घरी जो आहे तो गॅस पोहोचवला जात नाही आणि त्यामुळं नागरिकांनी गॅस एजन्सीच्या बाहेर रांगा लावलेल्या आपल्याला पाहायला मिळतं. असे अनेक इथे ग्राहक आहेत, नागरिक आहेत की ज्यांनी 12 ते 13 दिवसाच्या पूर्वी जे आहे ते बुकिंग केलेलं आहे, मात्र घरपोच गॅस मिळत नाही आणि त्यामुळं घरपोच गॅस पोहोचवणारी जी यंत्रणा आहे ती पूर्णपणे ठप्प झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे. अपेक्षित होतं की हळूहळू स्थिती जी आहे ती पूर्वपदावर येईल, मात्र अजूनही घरपोच गॅस जो आहे तो वेळेमध्ये पोहोचत नाही आणि त्यामुळं गॅस एजन्सीच्या बाहेर नागरिकांनी जे आहेत ते रांगा लावलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. साधारणतः 1 महिन्यापासून ही स्थिती आहे, कारण युद्धजन्य परिस्थितीचा प्रभाव जो आहे तो या वितरण व्यवस्थेवर पडलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. युद्ध तुर्तास जरी थांबलेलं असलं तरी ही स्थिती जी आहे ती लातूरमध्ये कायम आहे. कधी बुकिंग केलं होतं? 27 तारखेला सर, 27/3 केलं आहे. 12 दिवसानंतर येतं म्हणलेत. आता वाट बघून मी आता आज इथं आलो आहे. आज 10 तारीख आहे. आज 10 तारीख आहे. म्हणजे 27 फेब्रुवारीला मार्चला बुकिंग केलेलं होतं, मात्र अजूनही गॅस आलेला नाही घरपोच आणि त्यामुळे मग एजन्सीच्या रांगेमध्ये आपला हे सगळे नागरिक जे आहेत ते थांबले आपल्याला पाहायला मिळतात. महेंद्र जोंधळे, TVN मराठी, लातूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.